खामगाव अकोला रोडवरील भयंकर हल्ला सत्य उलगडणार। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव अकोला रोड एक रस्ता जो रविवारी रात्री एका भयंकर घटनेचा साक्षीदार ठरला। एक तरुण अमोल इसाळ जो अमरावतीत MPSCची तयारी करत होता, त्याच्यावर झाला प्राणघातक हल्ला। अज्ञात हल्लेखोरांनी त्याला शेतात ओढले, मारहाण केली, लुटले आणि सर्वात धक्कादायक त्याच्यावर फेकले गेले ॲसिड। कोण होते हे हल्लाखोर आणि का झाला हा क्रूर हल्ला? चला उलगडूया या भयंकर घटनेचे सत्य। शनिवार दिनांक 9 ऑगस्ट 2025 रोजी अमोल इसाळ एक मेहनती आणि महत्त्वाकांक्षी तरुण शेगाव येथे दर्शनासाठी गेला होता। रविवारी रात्री परतताना खामगाव अकोला रोडवर त्याला 2 अज्ञात व्यक्तींनी अडवले। त्याला जबरदस्तीने शेतात नेले गेले। तिथे त्याला बेदम मारहाण झाली, त्याचा मोबाईल आणि रोख रक्कम लुटली गेली। पण नंतर अमोलसोबत काय घडले पाहूयात। प्राण वाचवण्यासाठी अमोलने धावपळ केली। तो एका पुलाखाली लपला, पण हल्लेखोरांनी त्याला शोधून काढले आणि मग त्याच्यावर फेकले गेले ॲसिड। वेदनांनी किंचाळत जखमी अवस्थेत अमोल मुख्य रस्त्यावर पोहोचला। काही दयाळू नागरिकांनी त्याला खामगावच्या रुग्णालयात नेले। प्राथमिक उपचारानंतर त्याला अकोल्याला आणि नंतर यवतमाळला हलवण्यात आले। पण प्रश्न राहतो, कोण होते हे क्रूर हल्लेखोर? या प्रकरणात एक नवीन ट्विस्ट समोर येत आहे। अमोलच्या भावाच्या म्हणण्यानुसार अमोलचा रूम पार्टनरसोबत गेल्या काही महिन्यांपासून वाद सुरू होते। संशयाची सुई आता त्या रूम पार्टनरकडे वळत आहे। पण खरंच तो दोषी आहे का? यामागे आणखी काही आहे मोठे रहस्य। पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत। हल्लेखोरांचा शोध सुरू आहे, पण अजून कोणतीही ठोस माहिती हाती आलेली नाही। अमोलवर हल्ला का झाला यामागे वैयक्तिक वैमनस्य आहे की आणखी काही? आणि सर्वात मोठा प्रश्न, अमोलसोबत घडलेली घटना योग्य आहे का? यामागे दुसरंच काही आहे? तुम्हाला काय वाटतं? तुमचे विचार कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच बातम्यांसाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि शेअर करायला विसरू नका। नमस्कार। हा जो आता अकोला सरकारी हॉस्पिटल भरती आहे, हा माझा लहान भाऊ आहे अमोल इसाळ। आणि हा अमरावतीला गेल्या 3 वर्षापासून MPSC आणि UPSCची स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता। आणि हा पलाश लाईनमध्ये ज्ञानदा अभ्यासिका येथे तो तयारी करत होता। हा मागच्या शनिवारी 9 तारखेला शेगाव दर्शनासाठी गेला आणि रविवारी त्याच्यासोबत काही लोकांनी पाठलाग केल्यानंतर तो लिफ्ट घेऊन खामगावपर्यंत आला आणि खामगावच्या हायवेने त्याला 2 इसमध्ये त्याला हलवलं आणि त्याला मारहाण करून बाजूच्या जंगलामध्ये टाकून दिलं आणि त्या जंगलामध्ये तो पडून राहिला। आणि त्याच दिवशी त्याच्या अंगावरती ॲसिड टाकलं आणि ॲसिड टाकल्यानंतर जेव्हा त्याला सगळी जाग आला त्यावेळेला तो लोकांच्या नजरेत आला आणि लोकांनी 112ला कॉल करून खामगाव पोलीस स्टेशनला त्यांनी सरकारी हॉस्पिटल खामगाव इथे भरती केलं। नंतर तो तिथून रेफर अकोला हॉस्पिटल इथं गेलं सोमवारी आणि सोमवारी संध्याकाळी 12 वाजतापासून त्याच्यावर तिथे उपचार सुरू आहे। आणि संशयित म्हणून 2 इसम आहे की त्याचा जो रूम पार्टनर आहे त्याचे वडील म्हणून आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे। तो सांगत आहे की मला जर फोटो दाखवले तर मी ते ओळखू शकतो, मला मारणारे कोण आहेत आणि कठोर शिक्षा व्हायला पाहिजे अशी माझी विनंती आहे। संशय आहे? हो, संशय आहे की जो त्याचे वाद सुरू होते रूम पार्टनरसोबत गेल्या 1 महिन्यापासून, होऊ शकतं त्यांनी कट रचला असू शकतो असा मला संशय वाटतो। धन्यवाद। इकडलं कारण म्हणजे तो एक त्याचे पैसे चोरी गेले, पॉकेट चोरी गेले, त्याचे कपडे काढण्यात आलेले आहे आणि बेदम त्याला मारण्यात आला आहे हायवे रोडला, खामगाव रोडला आणि त्याला पकडून एक आठवण त्याला टाकून देण्यात आलेला आहे बेदम मार।